यंदा पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। 18 सप्टेंबर 2025ला गुरुपुष्यामृत योग आहे। तर पुष्य नक्षत्र हे सगळ्या नक्षत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे आणि जेव्हाही ते गुरुवारी येतं तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। तर याचंच अवचित साधून आपल्याला या गुरुवारी दत्तसेवा करायची आहे, महाराजांची सेवा करायची आहे। नेहमी आपण स्वतःसाठी सेवा करत असतो आणि आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत तर त्यातून मार्ग मिळावा, मुक्ती मिळावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो। पण यावेळेस पुष्य नक्षत्रावर आपण आपल्या गुरूंची सेवा करायची। मग तुम्ही स्वामींच्या ज्या काही सेवा करणार आहे, दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्ही करू शकता। पण ही सेवा तुमच्या पितरांसाठी असणार आहे। तर दत्त महाराजांना, आपल्या स्वामी महाराजांना हीच प्रार्थना करायची आहे की या पुष्य नक्षत्राच्या कालावधीमध्ये मी लक्ष्मी प्राप्तीची सेवा, भगवान विष्णूंची सेवा, गुरूंची सेवा ज्या काही सेवा करणार आहे तर त्या सगळ्या सेवा फक्त आणि फक्त माझ्या पितरांसाठी आहे। तर माझ्या पितरांना मुक्ती आणि तृप्ती मिळून दे, त्यात जो काही प्रवास आहे तो सुखकर होऊन दे म्हणून बघा तुम्हाला सेवा करायची आहे। आता कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या संदर्भाची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।